वडक्कम अण्णा वडक्कम आम्ही आता रामेश्वरम पूर्णपणे एक्सप्लोअर करून आलो। भारताचं जे सिम्बॉल आहे हा इथून याच्या समोर रस्ता नाहीये, ते भारतात फक्त एकच आहे आणि ते मंदिर इथे आहे। समुद्रात जरी टाकला तरी हा खाली जात नाही, हा वरती तरंगत असतो। इथून 18 किलोमीटरवर फक्त श्रीलंका आहे। आता आम्ही मंदिरापासून राम सेतू आणि धनुष्कोडीला जाणार आहे, पण त्यासाठी एक प्रॉब्लेम होतो, कारण की कसं आहे आपण सेपरेट ऑटो जर घेऊन जायचं म्हटलं तर जवळपास 800 किंवा 1000 रुपये म्हणता येईल, पण आपण जर शेअरिंगमध्ये जर गेलो तर कमी भेटतं। आता आम्ही शेअरिंग एक जणाला बघितलं, ते 6 जणांची फॅमिली आहे आणि आम्ही 2 जण आहे, तर म्हणजे असं जवळपास याचे चार्जेस समजा 100 रुपये किंवा 150 रुपये पडतील। पण असं दोघातच जर जायचं म्हटलं तर 800 किंवा 1000 रुपये लागते दोघाला। त्यामुळे कधी पण शेअरिंगमध्येच म्हणजे शेअरिंगमध्येच जाणं ठीक राहील। आणि रूमचं पण आपण समजा जर गेलो समजा मोठ्या देवस्थानाला वगैरे, रूमचं पण आपण तसं करतो म्हटल्यानंतर आपण शेअरिंगमध्ये पण रूम पाहिजे कधी, आधी पार्टनर शोधायचे आणि त्यानंतर मग रूम बघायची, ते जरा सोपं जातं आणि त्याला बजेट जरा कमी लागतं। मी इथून चाललोय राम सेतू आणि धनुष्कोडीला, तिथे काय ते दाखवतो। आता जिथं उभा आहे तिथं सगळं म्हणजे भारताच्या खालच्या टोकापर्यंत सगळ्यात खाली उभा आहे आणि ह्यानंतर इथून रस्ता पण नाही आहे। आणि हे जे भारताचं जे सिम्बॉल आहे हा इथून याच्या समोर रस्ता नाही आहे, याच्या समोर पूर्णपणे याच्या पूर्ण समोर समुद्रच आहे आणि 18 किलोमीटरवर श्रीलंका आहे। याच्या समोर सूर्याचा आपलं समुद्राचा अंत नाही आहे। या ठिकाणी जिथं मी उभा आहे तिथं इंडियाची लँड संपून जाते, म्हणजे इथं लास्ट पॉईंट आहे इंडियाचा, त्यानंतर इंडिया पूर्णपणे संपून जातो, त्यानंतर पूर्ण समुद्र अरबी समुद्र सुरू होतो। उभा आहे इथून भारताचं संपलं सगळं। हे जे बघताय चारी साईडनं पण पूर्ण चारी साईडनं समुद्रच आहे आणि फक्त एक रोड आहे धनुष्कोडी आणि राम सेतू, तेवढ्या रोडनीच फक्त आत आलोय। बाकी इकडनं एका साईडनं बंगालची खाडी आणि एका साईडनं हिंदी महासागर आहे। हिंदी महासागर म्हणजे अरबी समुद्र, आणि इथं अरबी समुद्र आणि बंगालची खाडी जॉईन होते आणि इथून पूर्णपणे समोर जेवढं बघताय जिथं म्हणजे इथून समुद्राचा समोर अंतच नाही। आणि हे जे थोडे जे नॉर्मल बेट बघताय ना, हे जे बेट आहे ना हे राम सेतूचे बेट आहे, म्हणजे इथून 18 किलोमीटरवर फक्त श्रीलंका आहे आणि त्यानंतर पूर्णपणे समुद्र म्हणजे आमचं नशीब की आम्ही भारताच्या सगळ्यात खालच्या टॉपवर उभा आहे। हे खरंच आम्ही स्वतःला खूप भाग्यवान मानतो, कारण की मी जिथं उभा आहे तिथं श्रीराम प्रभू होते, लक्ष्मण होते आणि हनुमान होते, त्यांची वानर सेना होती। ते इथनंच सेतू बनवून गेले होते श्रीलंकेला त्यांच्या सीतेला आणण्यासाठी। आणि हेच असं ॲडव्हेंचर असं म्हणजे हिस्टॉरिकल बघितल्यानंतर ऐकल्यानंतर खरंच खूप आनंद पण होतो आणि तुम्हाला सांगा पण वाटतं। त्याच्यामुळे मी सांगतोय पूर्ण रामेश्वरम सांगितलं, आता राम सेतू सांगतोय। भारतातलं एकच मंदिर आहे फक्त भारतात बिभीषणचं, ते मंदिर पण तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे। धनुष्कोडीचं 1920च्या काळातलं ते रेल्वे स्टेशन पण दाखवणार आहे। राम सेतून आलो आता धनुष्कोडीला आहे। धनुष्कोडीला एक चर्च गेट आहे आणि एक खूप जुनं रेल्वे स्टेशन आहे। 1964 साली इथं एक महापूर आला होता समुद्रातून, त्यामुळे हे सगळं पूर्णपणे नष्ट झालं होतं। हे जे चर्च आहे हे खूप जुनं आहे आणि तिकडं पलीकडं रेल्वे स्टेशन हे तुम्हाला दाखवतोच, आणि याच्या पलीकडं समुद्र आहे। तर समुद्रामध्ये खूप मोठी भाड आली होती, त्यामुळे ते पूर्ण तुटलं होतं। चला तुम्हाला काही याचे सिनेमॅटिक शॉट आहे ते घेऊन दाखवतो। हे जे चर्च बघताय हे चर्च जवळपास 19 शतकाच्या काळातला 1964, आणि हाच इकडे खेटूनच समुद्र आहे, त्यामुळे इथं खूप मोठं हे आलं होतं, खूप मोठं भाड आली होती, त्यामुळे हे सगळं तुटून गेलं होतं। समुद्र नाही पाहिजे आता आम्हाला, आम्ही ते पुरं एक जुनं रेल्वे स्टेशन आहे इंग्रजाच्या काळात, ते पण दाखवतो। त्यांच्या काळात इंग्रजांच्या काळात राम सेतूपर्यंत ट्रेनच होती, म्हणजे जुनं झालं आता, ते जुनं सगळं मोडून गेलेलं आहे। म्हणजे इथपर्यंत 1964ला खूप मोठा हे आलता, इथं सुनामी आलती, सगळं तुटून गेलं आहे। आता पण इथं घरं आहे, पण सध्या म्हणजे असेच आहे, कौलारू वगैरे झाडं वगैरे हे असंच आहे। आता हे झाल्यानंतर रेल्वे स्टेशन दाखवतो ना मग समोर। ते बघा धनुष्कोडी ओल्ड सिटीचा, म्हणजे हे ओल्ड हाऊस असं होतं मागं पाठीमागं। ते फ्लोटिंग स्टोन म्हणजे ते समुद्रात तरंगणारे दगड होते। आणि ओल्ड चर्च, रामार टेम्पल, स्कूल अँड टेम्पल आणि ओल्ड पोस्ट ऑफिस, म्हणजे सरळ म्हटलं तर धनुष्कोडी अशी होती। त्याच्यात पण आता तर काही फरक नाही झाला। हे जे ओल्ड चर्च बघताय आणि हे पण तसंच आहे, काहीच फरक नाही आहे, पण भारी आहे। हे असं होतं ओल्ड रेल्वे स्टेशन धनुष्कोडीचं, त्या तिथं स्टेशन आहे, तिथंच जाऊन तुम्हाला दाखवतो आता कसं आहे ते। हेच ते जुनं रेल्वे स्टेशन, ते असं इथं मार्केट असतं थोडंफार, आणि याच्या पलीकडून हे पटरीचं निशाण आहे ते तुम्हाला दाखवतो। पटरीचं निशाण म्हणजे पटरी नाही आता एवढ्या ह्याच्यात पटरी नसेल, आणि हे जे 2 बघताय याच्यावर पटरी होती, म्हणजे इथे एक पटरीचं आणि इथे एक पटरीचं, असा हे राम सेतूकडे जाणारा मार्ग होता, पण आता नाही आहे सध्या ते। तिकडं पण समोर आहे काहीतरी, ते पण दाखवतो।
ये हम अब आए हैं वो धनुषकोडी का ओल्ड विलेज है अन्ना। ओल्ड विलेज दिखाता मैं तुमको, ऐसा था वो ओल्ड विलेज। ये स्कूल वगैरह मैंने दिखाया था ना फोटो, ये स्कूल वगैरह था। ये क्या था क्या मता, ये शादी का वो लग्न ये नहीं कहते क्या उसको, लॉन्च कहते, लॉन्च था ये अन्ना। बहुत बढ़िया, बहुत बड़ा है वो अन्ना। और वो जो दिख रहा है ना वो कैसा है, ऐसा था ओल्ड सिटी, अब ऐसा हो गया। इंग्रज के काल में था ना सब कुछ, बहुत है गंभीर विषय था उसका भी। ये दरमोर ये कर ले हमने कॅप्चर, एक फ्रेम में 3 ना, आधी तर नाही करायचा। ट्रॅक खूप छोटाला होता, म्हणजे त्याचा आणखी लोखंड वगैरे आहे इथं, हे काय लोखंड वगैरे पण इथं। आणि हे जे ना हे तिकीट काउंटर होतं इथं, तिकीट काउंटर इकडून तिकीट काढायचं आणि मग इकडून जायचं। हे पाहते तिकीट काउंटर कसं आहे, तिकीट काउंटर कसं आहे आतलं मोठं आहे ते। आम्ही अशा ठिकाणी आलोय की त्या ठिकाणातलं जे मंदिर आहे ते भारतात फक्त एकच आहे आणि ते मंदिर इथं आहे। इथं मंदिर आहे पलीकडे, ते मंदिर म्हणजे बिभीषणचं आहे, रावणाच्या भावाचं मंदिर आहे बिभीषणचं। आणि हे फक्त भारतात एकुलतं एकच मंदिर आहे, म्हणजे एकच मंदिर आहे ते पण इथे आहे राम सेतूला जाताना। आणि त्या तिकडं रामेश्वरमचं मंदिर आहे, हे जे छोटं दिसतंय ते रामेश्वरमचं मंदिर आहे, इथं बिभीषणचं मंदिर आहे। खरंच आतापर्यंत मला तरी माहिती नव्हतं की बाबा बिभीषणचं पण मंदिर आहे म्हणून, आणि आहे तर ते कुठे, ते इथं मंदिर आहे तामिळनाडूच्या समोर एका बेटावर बसलेलं आहे। आणि फक्त भारतात एकच मंदिर आहे आणि ते फक्त इथं आहे बिभीषणचं। हे कुंड पण आहे, हनुमानांनी जो दगड यूज केला होता, पाण्यात टाकला होता, तो तरंगला होता, तो दगड पण मी तुम्हाला दाखवतो। तर तिथं जे एक कुंड आहे ना छोटं, त्या कुंडात तो दगड आहे, चला तर तुम्हाला दगड दाखवतो कसा तरंगतो म्हणून। जय श्रीराम ஒரு சிலர் கடவுள் இல்லைங்க, ஒரு சிலர் கடவுள் இருக்கீங்க, ஏதாவது நம்புறது। आणि हाच तो दगड आहे जो हनुमानांनी यूज केला होता रामसेतू बांधण्यासाठी। हा तो दगड आहे, हा समुद्रात जरी टाकला तरी हा खाली जात नाही, हा वरती तरंगत असतो। लोकांना एक खोटं वाटत होतं, पण जेव्हा इथले हे दगड नासावाल्यांनी नेले, त्यांनी ते चेक केले, रिसर्च केले, तेव्हा ते समजलं। आणि ते दगड कुठून आणले, कुठं होते आणि कुठं गेले हे आणखी काहीच माहित नाही। काही दगड आहेत ते मग आता मी तुम्हाला दाखवलेच। बिभीषणचे 2 राज्याभिषेक झाले, एक रामाने केलता रावण मरण्याच्या आधी, आणि रावण मेल्यानंतर दुसरा राज्याभिषेक केलता श्रीलंकामध्ये। जेव्हा श्रीलंका सोडून आले ते रामाच्या शरणात इथंच गेलते, आणि रामाने पहिला राज्याभिषेक इथंच केला होता आणि मग दुसरा श्रीलंकेमध्ये केला होता। नंतर आम्ही आलो जाण्याबुण्या सायंटिस्टला, APJ अब्दुल कलामच्या हाऊसला, आणि हे APJ अब्दुल कलामचं घर आहे। आता आज जाऊन तुम्हाला दाखवतो की हाय काय नेमकं घरात। अब्दुल कलाम होते तेव्हाचं रामेश्वरम मंदिर, आणि हे त्यांचं जुनं घर असं। हे कॉलेजला होते तेव्हा 1952 ते 1954ची बॅच, आणि हे अब्दुल कलाम। इथं मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी एकदम स्लोली बोलून आणि गुपचूप काढतोय। हे जेव्हा नासा इंडियाच्या नासात गेलो तेव्हा, हे जेव्हा इस्रोतले त्यांचे कपडे। APJ अब्दुल कलामचं घर आहे, आणि इथं भरपूर अशा गोष्टी होत्या दाखवण्यासारख्या, पण तिथं मोबाईल अलाउड नव्हता। जेवढे मेन होते तेवढं तुम्हाला मी दाखवलेले। आता बघू समोरचं शॉप कुठं होतं तर हे जे मंदिर बघताय, ह्या मंदिरात राम सेतूला जेव्हा जे दगड वापरले होते ते दगड इथं आहे, आणखी 4 ते 5 दगड आहे। आणि पंचमुखी हनुमानाची मूर्ती पण आहे इथं, एक नवीन आहे आणि एक जुनी आहे। जी जुनी आहे तिला सिंदूरनं पूर्णपणे हे केलेलं आहे, आणि आणखी पण ते सेतूचे दगड 5 ते 6 आहे इथं, म्हणजे ते असे स्पर्श केले तर तो एक वेगळाच आनंद भेटतो, वेगळाच फील भेटतं त्या दगडामध्ये। आणि आम्ही ते बघितले, आत जाऊन बघितले, मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही मोबाईल घेऊन येऊ शकलो। आता आणखी एक मंदिर आहे, हे मंदिर, ह्या मंदिरात जाऊन इथलं पण सांगतो। इथं एक मंदिर समोर, हे जे मंदिर हे नटराज स्वामीचं आहे, महादेवाचा एक अवतार आहे हा नटराज स्वामीचा एक मंदिर, हे पण खूप छान आहे। समोरचा कोणता स्पॉट आहे आता बघू। हे लक्ष्मण कुंड आहे, आणि इथंच लक्ष्मणाचं मंदिर आहे, लक्ष्मणाचं मंदिर, आणि हे लक्ष्मण कुंड, इथं लक्ष्मण आंघोळ करायला येत होते।
त्यामुळे इथं लक्ष्मण कुंड आहे. तर मित्रांनो आता फायनली आम्ही रूमवरती आलो. तुम्ही आय होप तुम्ही रामेश्वरमचा सगळा व्हिडिओ बघितला असेल आणि हा पण सगळा व्हिडिओ बघितला असेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.